सरकारला म्हणे 15,000 बोगस लाभार्थी सापडले म्हणून आम्हाला केवायसी करायला सांगितली. मग त्यात काय तपासलं तर आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही. मग यातून सरकारने नेमकी कशाची पडताळणी केली? नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून घ्यायचा अधिकार राहिलेला नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे आता तुम्ही जरी नावानं शेतकरी असाल, तुमच्या नावावर सातबारा असेल, शेती तुमची असेल, तुम्ही विकत घेतली असेल, तुमची वडिलोपार्जित असेल, परंपरागत असेल, तर परंपरागत शेती व्यवसाय आता पूर्णपणे बुडालेला आहे आणि शेती व्यवसायावर सुद्धा आता सरकारचं नियंत्रण आलेलं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय पेरलं पाहिजे, काय नाही पेरलं पाहिजे, हे सरकार आणि सरकारचे आयुक्त ठरवणार. आणि याबाबत सध्या राज्यात, देशात काही भागामध्ये वादंग सुरू आहे. नेमकं हे वादंग काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की तुमच्या आमच्या मालकीची जर शेती असेल तर त्या शेतामध्ये काय पेरलं पाहिजे, काय नाही पेरलं पाहिजे, हे ठरवण्याचा अधिकार त्या शेतकऱ्याला असला पाहिजे. जसं आता नुकतंच आता एक जगामध्ये जे काही युद्धाची स्थिती आहे आणि मग आपल्या देशानं पेट्रोल डिझेल खरेदी केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, म्हणजे आपल्या घरामध्ये काय स्वयंपाक केला पाहिजे, काय भाजी केली पाहिजे, हे तर एक तर त्या घरातल्या कुटुंब प्रमुखानं की त्या नवऱ्यानं सांगितलं पाहिजे. मात्र आपल्याला असं झालेलं आहे की अक्कल ही दुसऱ्याकडून घ्यावी लागते की अमेरिका त्याला मंजुरात देते की तुम्ही रशियाकडून 30 दिवस पेट्रोल किंवा इतर इंधन खरीदण्याची परवानगी देते आहे. आणि अशा स्थितीमध्ये काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की असाच विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग हा कापूस उत्पादक पट्टा म्हणून नावाला आला आणि त्याही वेळेस सरकारनं एकाधिकारशाही सुरू केली होती की तुमचा कापूस तुम्हाला खुल्या बाजारामध्ये विकता येत नव्हता. परराज्यामध्ये जर तुम्हाला जास्त भाव भेटत असेल तर तो विकता येत नव्हता. तुम्हाला त्या झिनिंग फॅक्टरीमध्ये म्हणजे एकाधिकारशाहीच्या त्या याच्यामध्येच तो विकावा लागत होता आणि त्याच्या बदल्यात मग सरकार तुम्हाला मनात येईल तेव्हा महिन्यानं, 2 महिन्यानं, 15 दिवसानं त्याच्या पैशाचं वाटप जिल्हा बँकेच्या खात्याला जमा करत होतं, सोसायट्या मार्फत करत होतं. त्याच्या बदल्यात काही ठिकाणी बियाण्याचे खताचे परमिट दिले जात होते. काहींचा जर 2,000 रुपयाचा विक्री होत असेल तर त्याला 500 रुपयाचं परमिट देऊन त्यांच्या दुकानामधला कापड किंवा इतर माल खरेदी करायला सांगत होतं. अशी ही एक शोषण करणारी व्यवस्था ही पूर्वापार चालत आलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं हे आता किती शेतकऱ्यांना आठवतं नाही, माहित नाही. आणि दर महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला सरकार एक काहीतरी फतवा काढत असतं. आता सरकारनं HT-BT कापूस बियाण्यावर पूर्णपणे लागवडीवर आणि विकण्यावर बंदी आणलेली आहे आणि असं जर कोणी करायचं धाडस करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि सरकारची कारवाई ही दडपशाहीची कारवाई असते बऱ्याचदा, असं तुम्हाला आम्हाला अनेक वेळा अनुभव आलेला असेल. आणि मग अशा स्थितीमध्ये HT-BT कापूस इकडे पेरायला त्याला परवानगी नाहीये किंवा मान्यता नाहीये आणि त्याच्यामधला जो काही अहवाल आहे तर तो येणे बाकी आहे असं सरकारकडून सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळे मग बाकीच्या काही गोष्टींचा, पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा ते हानिकारक आहे. मात्र सरकारच्या दृष्टीनं शेतामध्ये जो काही कापूस पेरला जातो तर तो कापड उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि मग त्याच्यामुळे नेमका काय ऱ्हास किंवा काय हानी होते हे सरकारनं मोघमरित्या स्पष्ट केलेलं असलं तरी बाकीच्या ज्या काही हानी करणाऱ्या किंवा हानी पोहोचवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत की जे भेसळयुक्त खाद्यपदार्थ आहेत, कीटकनाशक आहेत, बरेच काही अशी रासायनिक खतं आहेत की ज्याच्यावर बंदी असणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते आहे. जे काही रेडीमेड पाऊचमध्ये प्लॅस्टिक बंदी होणं आवश्यक आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तर त्याच्यावर बंदी सरकार आणत नाही. आणि मग ह्या अशा गोष्टी असताना जे काही बहुतांश प्रमुख ज्या काही देशामध्ये कापूस उत्पादक ज्या काही कंपन्या आहेत तर इतर जे काही कापूस उत्पादक देश आहेत भारताव्यतिरिक्त तर त्या देशामध्ये बंदी आहे का? मग ज्याच्यामध्ये जी काही नावं घेतली जातात तर याच्यामध्ये कापूस उत्पादक देशामध्ये ऑस्ट्रेलियाचं नाव घेतलं जातं, USA, अमेरिकेमध्ये सुद्धा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, ब्राझीलमध्ये, अर्जेंटिनामध्ये, पराग्वेमध्ये, चीनमध्ये, पाकिस्तान, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, युरोपियन देशामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही देश आहेत की या देशामध्ये सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये काही देशांमध्ये या बाबतीत काही नियम आहेत, कठोर नियम आहेत, त्या नियमाची अंमलबजावणी होते. मात्र सरसकट जी काही मोठाले कापूस उत्पादक देश आहेत तर या देशामध्ये ही जी काही बंदी आहे तर या ठिकाणी ती बंदी नाही. मग भारतातच ही बंदी का
असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागलेले आहेत. आणि मग जे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या कापसाची लागवड केल्याच्या नंतर त्याचा जो काही उत्पादन खर्च आहे, तर ते जे काही आक्रमण असेल रोगाचं किंवा तणाचं प्रमाण असेल तर ते कमी प्रमाणामध्ये होते आणि कमी उत्पादन खर्चामध्ये या कापसाचं उत्पादन येते. आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही आहे तर तण नियंत्रण करणं सोपं जातं आणि उत्पादन खर्च एकंदर कमी होतो. पण अशा स्थितीमध्ये बंदी नसावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र सरकारनं ती मुद्दाम बंदी घातलेली आहे की उत्पादन खर्च जर येत असेल तर ज्या काही सरकार दार्जिन्या कंपन्या आहेत तर त्यांच्या विक्रीमध्ये कमतरता येईल, कमी येईल, म्हणून हे सरकार षडयंत्र रचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.